नमस्कार मित्रांनो, हेरंब क्रिएशनच्या करिअर गायडन्स या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, डान्स हा सगळ्यांचा आवडीचा विषय आहे आणि ह्याच्यात जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर बेसिक सुरुवात त्याची कशी करायची आहे, तर हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत की सौ प्रियंका शेटे लोटणकर यांच्याकडून। त्यांनी डान्समध्ये भरतनाट्यममध्ये मास्टर्स केलेलं आहे। आज आपण त्यांच्या स्टुडिओमध्ये आलेलो आहोत, तर आपण आज त्यांची ओळख करून घेऊ आणि त्यांच्याकडून संपूर्ण माहिती करून घेऊया। नमस्कार प्रियंका। नमस्कार। आमच्या हेरंब क्रिएशनच्या करिअर गायडन्स या यूट्यूब चॅनलवर तुझं स्वागत आहे। प्रियंका, मला जाणून घ्यायला आवडेल की तू जे हे मास्टर्स केलेस हे कुठून केलेस? नक्की, मी माझी पूर्ण माहिती देते। नमस्कार मित्रहो, मी प्रियंका शेट्टे लोटणकर। मी मास्टर्स केले भरतनाट्यममध्ये मुंबई युनिव्हर्सिटी थ्रू। मी नालंदा नृत्यकला महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे। मी हे मास्टर्स माझ्या 10वी नंतरच केलं। 10वी नंतर असं मला ऑप्शन्स होते माझ्याकडे की सायन्स घेऊ, आर्ट घेऊ की कॉमर्स घेऊ। बरोबर। सायन्स कॉमर्स मला घ्यायचं नव्हतं, आर्ट थोडा विचार केला होता, पण प्रश्न होता की नक्की त्याच्यात काय करायचं। सो मला आईने एक सुचवलं की नालंदा कॉलेज आहे, डान्सचंच कॉलेज आहे, तुला आवड आहे त्याच्यात, तर आपण तिथे जाऊन बघूया की काय असतं। ओके। मग आईच्या एक खास मैत्रीण आहेत, त्यांनीही तिथून त्यांचं शिक्षण घेतलेलं आहे पूर्णपणे अगदी। मग आम्ही तिथे गेलो, कॉलेजमध्ये चौकशी केली आणि मग आम्ही तिथे ॲडमिशन घेतलं। ग्रेट। आणि त्यानंतर प्रवास सुरू झाला। सुरुवातीला मला तशी काही इच्छा नव्हती काही करायचं आहे डान्समध्ये करिअर, पण आईची इच्छा होती म्हणून म्हटलं चला करून बघूया। पण नंतर आवड वाढली आणि आज स्वतःचा डान्स क्लास आहे माझा, नृत्यविद्या पिवोट ऑफ डान्स सिन्स 2006। मी माझ्या क्लासला सुरुवात केली अगदी 2006 मध्ये। अच्छा। फार कमी मुलींसोबत सुरुवात केली, ते सुद्धा अगदी घरीच। मग थोडं पुढे जाऊन एका स्कूलशी टायअप केलं, स्कूलमध्ये जागा घेतली, त्यांच्या मुलांशी टायअप करून मुलं वाढली, पब्लिसिटी केली थोडीशी आणि नंतर मग आज स्वतःचा स्टुडिओ आहे। ग्रेट। सो ही जर्नी फार खडतर नाही म्हणता येणार, पण हां थोडे हर्डल्स आले, बरोबर, ते पार करत करत आज इथपर्यंत पोहोचलो आहोत। पण हर्डल्स प्रत्येक क्षेत्रात असतातच, कुठेही गेलो तरी सुद्धा तुम्हाला काही ठराविक अडथळे पार करूनच तुम्हाला तुमचं करिअर पुढे न्यावंच लागतं। पण आता आमच्या मित्रांना जाणून घ्यायचंय की या क्षेत्रात यायचं असेल तर सुरुवात कुठून करायची, म्हणजे शिक्षण कुठे आपण समजा आता 10वी नंतर काही कोणाला आवड असेल तर ते विद्यार्थिनी कोणी करू शकतात का? आणि ह्याच्यात नृत्य क्षेत्र म्हटल्यानंतर म्हणजे स्पेसिफिकली जे आपण आता तुझं भरतनाट्यम आहे तर त्याच्यात मुली आणि मुलं हे दोन्ही हे क्षेत्र निवडू शकतात का डान्ससाठी? अगदी अगदी याची पूर्णपणे म्हणजे मला जेवढी माहिती आहे तेवढी तरी मी देऊ शकते। नक्कीच। या करिअरची सुरुवात आपण अगदी लहानपणापासून करू शकतो। तुम्ही म्हणाल लहानपणापासून करिअरची सुरुवात म्हणजे कशी, तर याचे काही स्टेप्स आहेत याच्या। त्या कशा की जेव्हा 5 वर्षानंतर मुलांना थोडीफार जरी आवड असेल नृत्य क्षेत्रातली, नृत्याबद्दलची, आजकाल सगळ्याच मुलांना असते, सो आपण तिथे पर्याय असतात आपल्याला की आपण वेस्टर्न डान्स निवडावा की क्लासिकल निवडावा। सो ज्याला ज्याची आवड असते त्याप्रमाणे त्या पद्धतीने त्यांनी तो व्यवस्थित गुरु निवडून क्लास व्यवस्थित क्लासमध्ये लाईक अफिलिएटेड क्लासमध्ये तुम्ही जाऊन त्यांचं मुलांचं ॲडमिशन करा। अच्छा। त्यात बिकॉज क्लास अफिलिएशन असणं खूप महत्त्वाचं आहे। आता याच्यातही बरेच प्रकार आहेत, डिटेलमध्ये नाही जाणार, पण पालकांना त्याची जाण असणं फार महत्त्वाचं असते। कधी कोणाची फसवणूक होऊ नये म्हणून मी हे सांगून ठेवते। आणि मग त्यानंतर हे 7 वर्षाचे 8 वर्षाचे कोर्सेस असतात। अच्छा। हे कोर्सेस कंप्लीट झाले की मग मुलं ॲज अ करिअर याचा विचार करू शकतात जर त्यांना त्याच्यात आवड असेल खूप। बरोबर। मुलांनाही असते आणि मुलींनाही असते। सो हे क्षेत्र कोणासाठी असं बांधील नाही आहे की मुलं नाही करू शकत किंवा कोणी दुसरं नाही करू शकत, असं काही नाही आहे। नृत्य क्षेत्र हे अगदी फार प्रचलित आहे, प्रसारित आहे, जे कोणीही आपलंसं करू शकतं। बरोबर। सो याच्यानंतर आपलं हॉबी क्लासेस म्हणतो आपण, जे मी 7 वर्षाचा कोर्स म्हणाला, त्याच्यात
ते कंप्लीट झाल्यानंतर ते बाय द टाईम कंप्लीट होईपर्यंत मुलांची 9वी-10वी होतेच. त्या 10वी नंतर जर कोणाला करिअर म्हणून करायचं असेल तर जसं मी केलं, आमच्या नालंदा नृत्यकला महाविद्यालयात त्यांच्यातर्फे हे कोर्सेस मुंबई युनिव्हर्सिटी थ्रू त्यांनी प्रसारित केलेले आहेत. अच्छा. सो तिथे ते जाऊन ॲडमिशन घेऊन त्यांचा डिग्री कोर्स कंप्लीट करू शकतात. पुढे मास्टर्सही त्याच्यात करू शकतात 10वी नंतर. अच्छा. आणि PhD सुद्धा करू शकतात. राईट. सो अगदी हे खूप प्रचलित आणि प्रसिद्ध असं क्षेत्र आहे आणि आमचं कॉलेज सुद्धा आहे. अच्छा. बरं, पण मग समज आता मला एक 12वी पर्यंत मी काहीतरी वेगळा विचार डोक्यात होता, पण मला असं वाटतंय की आता मला डान्स करायचा आहे, तर एक कुठल्या वयानंतर तुम्ही सुरुवात करू शकता? 7 वर्षाचा कोर्स आहे हे बरोबर आहे, पण मला जर एक ठराविक 25 नंतर करायचं असेल तर तो पूर्ण 7 वर्षाचा कोर्स करून नंतर तुम्ही ते करू शकता का? नाही, त्याच्यात असं काही गरजेचं नाही आहे. जर तुमची आवड असेल तर तुम्ही त्याच्यात ते कोर्सेस असे आता आजकाल कंबाईन सुद्धा केले जातात, कमी वर्षातही कंप्लीट केले जातात. त्याच्यासाठी थोडी जास्त मेहनत असते. बरोबर. मग ती आपण करून कंप्लीट करू शकतो. आपलं शिक्षण हे कशालाही ॲक्च्युली बांधील नाही आहे. बरोबर. फक्त गुरु छान निवडा, त्यांच्या सहाय्याने तुम्ही हे सगळं अगदी व्यवस्थित मॅनेज करून छान शिक्षण घेऊन तुम्ही याच्यात निपुण होऊ शकता. व्हेरी गुड. पण मग एक करिअर या दृष्टीने आपण ह्या क्षेत्राकडे बघितलं तर तू काय सल्ला देशील की करिअर म्हणून येण्यासाठी याच्यात तुम्हाला काय करायला हवंय? अगदी करिअर म्हणून आपल्या या नृत्य क्षेत्रात बऱ्याच स्ट्रीम्स आहेत. जसं की तुम्ही आपल्या स्वतःचे क्लासेस वगैरे ओपन करू शकता. ॲज अ कोरिओग्राफर एस्टॅब्लिश होऊ शकता स्वतः. कोरिओग्राफर म्हणाल तर आपल्या म्हणजे इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्यांना बरीच मागणी आहे. बरोबर. सो तिथे तुम्ही तुमचं करिअर करू शकता. फक्त क्लासिकल म्हणाल तर बऱ्याच ठिकाणी शोज वगैरे सुद्धा होतात, फेस्टिवल्स होतात. तिथे तुम्ही अप्रोच करून स्वतःला थोडंसं पुटअप करून त्याला एक ॲज आपलं छान डान्सर म्हणून स्वतःला एस्टॅब्लिश करू शकता. व्यावसायिकदृष्ट्या म्हणाल तर हो, अगदी क्लासेस वगैरे बिल्डअप करून तुम्ही त्या क्षेत्रात तुम्ही पुढे जाऊ शकता. असं आहे. त्याला साईड एक लाईन म्हणून असं आपण म्हणू तर मेकअप आर्टिस्ट आहेत किंवा बरेच काही टेक्निशियन्स आहेत, त्या क्षेत्रातही तुम्ही तुमची कला दाखवू शकता आणि व्यावसायिकरित्या निपुण होऊ शकता. प्रियंका, तुझ्याकडनं खूप माहिती मिळते, खूप छान वाटतंय. आता मला सांग की तुझा कॉलेज म्हणजे तू जेव्हा हे सुरू केलंस ते आत्ता तुझा स्वतःचा डान्सचा स्टुडिओ, हा सगळा प्रवास कसा होता? हो, अगदी सांगायला आवडेल मला. सुरुवात मी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं, त्याच्यानंतर डिग्री कोर्सला माझ्या सुरुवात झाली. मास्टर्स कंप्लीट झालं, पण त्या दरम्यान मला काहीतरी करायचं होतं, मला सुद्धा शिकवायचं होतं. तोच विचार करून म्हटलं कसं करूया सुरुवात, काय करूया. मग आईने सुचवलं की तू घरीच सुरुवात कर. अच्छा. घरीच क्लास ओपन कर. पण म्हटलं घरी कसं करायचं, तर होते काहीतरी म्हणजे आपण एन्क्वायरीज म्हणतो, तर तशा एन्क्वायरीज होत्या दोघी तिघींच्या. त्यांना विचारलं की तुम्हाला चालेल का. मग अशी सुरुवात झाली. घरीच 2-3 मुलींसोबत नृत्य विद्याला 2006 मध्ये आम्ही सुरुवात केली. अच्छा. म्हणजे सुरुवातीलाच फार मोठी इन्व्हेस्टमेंट करून जागा घेऊन क्लासेस सुरू करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरच्या घरी थोड्याशा जागेत सुद्धा 1-2 विद्यार्थी घेऊन सुरू करू शकता. अगदी कोणीही तसं सुरुवात ही अगदी छोट्यापासूनच आपण म्हणतो, अगदी तशीच करावी. तशी सुरुवात झाली. मग नंतर मुलं वाढत गेली, परत जागेचा प्रश्न आला की म्हटलं आता करायचं काय, घरी घेणं तर शक्य नाही आहे. बरोबर. मग जवळच एक शाळा आहे ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल म्हणून. अच्छा. त्यांच्याशी टायअप केलं. तिथे त्यांच्या जागेत क्लासेस घ्यायला सुरुवात केली. त्यांचे विद्यार्थी, बाहेरचे विद्यार्थी, अशा सगळ्यांना ॲडमिशन्स ओपन ठेवले आणि मग क्लासेस चांगला फ्लरिश झाला. तो अशीच प्रवास सुरू होत गेला. तर क्लासेस हे जनरली असतात संध्याकाळचे, मग सकाळचा वेळ रिकामी असायचा. त्या दरम्यान माझं मास्टरसुद्धा कंप्लीट झालं होतं. अच्छा. मग काय करायचं, स्वतः आपण अपॉर्च्युनिटीकडे वळूया, त्या दरम्यान सुद्धा मी सांगेन. तसंच संधी शोधत असताना मी एका स्कूलला जॉईन झाले. स्कूलमध्ये मी डान्स टीचर म्हणून 2010 मध्ये लागले. अच्छा. हां. तर तोही प्रवास सुरू केला.
सकाळचा जॉब आणि संध्याकाळचा क्लास. सो अच्छा. अगदी व्यवस्थित छान चाललं होतं. म्हणजे ही पण एक संधी असते हो, की तुम्ही एखाद्या अगदी. स्कूलमध्ये डान्स टीचर म्हणून सुद्धा तुम्ही हो. तिथे स्वतःला करू शकता करू establish. शकता. अगदी. त्याच दरम्यान हम्म. त्याच्या आधी रादर म्हणाल तर मी प्रसिद्ध नर्तिका सुधा चंद्रनजी यांच्यासोबत यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा 5 वर्ष शिकवलं. क्या बात आहे. त्यांचे सुद्धा क्लासेस मी सांभाळले, ते सुद्धा केले. सो म्हणजे टीचिंग फील्डमध्ये माझा गेला आता 16 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. ग्रेट. तर हीच तुम्हाला चिकाटीची गरज आहे, तुम्हाला मेहनतीची गरज आहे. तुम्ही मेहनती असाल, मेहनत दाखवायची तुमची करायची इच्छा असेल तर तुम्ही काहीही करू शकता आयुष्यात. नक्कीच नक्कीच. तसे हे बरेच प्रकार मी ट्राय केले, सक्सेस झाले आणि हा आज स्वतःचा स्टुडिओ आहे, नृत्यविद्या पिवट ऑफ डान्स फ्रॉम 2006. ग्रेट. सो आज इथपर्यंत पोहोचलो आहोत आम्ही. सुंदर, खूप छान. प्रियंका, खूपच छान माहिती मिळाली आहे तुझ्याकडनं आम्हाला. पण आता आमच्या नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना, या क्षेत्रात करिअर करायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना तू काय खास संदेश देशील? खास संदेश म्हणजे असा, हो मला द्यायला आवडेल खास संदेश आजच्या तरुण पिढीला, की प्लीज स्वतःवर खूप विश्वास ठेवा आणि मोठ्यांचं ऐका. असं होतं बऱ्याचदा की आपण मोठे झाले आहोत, आपल्याला सगळं काही कळतंय, सगळ्यातलं सगळं काही कळतंय, आपले मोठे काही आपल्याला सांगायला येतं तेव्हा आपण त्यांना झिडकारतो. पण असं करू नका, त्यांचं ऐका. त्यांनी बरेच पावसाळे पाहिलेले आहेत, ते खरंच असतं. तर प्लीज त्यांचं ऐका आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला जे करायचं असेल ते करा. फॅमिलीचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट असतो. माझ्या बाबतीत हे घडलं आहे म्हणून मी अगदी पोटतिडकीने सांगते आहे की हां, नक्की त्यांचं ऐका आणि स्वतःवर खूप विश्वास ठेवा. धन्यवाद प्रियंका. इतकी छान माहिती तू दिलीस आमच्या विद्यार्थ्यांना की या क्षेत्रात जर यायचं असेल तर कुठून सुरुवात करायची आणि कसं मोठं व्हायचं, इतकी सगळी माहिती तू व्यवस्थित दिलीस. त्याबद्दल खरंच तुझे खूप खूप आभार. मी सुद्धा खूप आभारी आहे तुमची. आणि हेरंब क्रिएशनने जे हे प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, करिअर गायडन्स इंडिया, खूप छान प्लॅटफॉर्म आहे जो आजकालच्या 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना खूप उपयोगी येणार आहे. तर सगळ्यांनी नक्की हे चॅनल बघा, नक्की सबस्क्राईब करा हे चॅनल. धन्यवाद. 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 मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि असेच करिअर संबंधी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा.